मुलं रोज टिफिनमध्ये तेच ते पदार्थ खाऊन फार कंटाळतात. तर मुलांना टिफिनमध्ये रोज काहीतरी छान वेगळं हवं असतं. तर आज मी टिफिनसाठी तुमच्याबरोबर ना 2 रेसिपी शेअर करते. तर हेल्दी अशा रेसिपी आहे. नक्की तुम्ही ट्राय करा. पहिली रेसिपी बघूया. तर 2 उकळलेले बटाटे घ्यायचे. बटाटे आपल्याला छान खिसून घ्यायचे आहे. यामध्ये आवडीनुसार इथे चिली फ्लेक्स टाकायचे, चवीपुरता मीठ टाकूया आणि बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची. त्यामध्ये आपण बाइंडिंगसाठी 2 चम्मच कॉर्नफ्लॉवर टाकलेला आहे. सगळं आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि छान गोळा तयार करून घ्यायचा आहे. छान घट्टसर असा गोळा तयार करून घेऊ. यातलं आपण ना अर्धं मिश्रण घ्यायचं आणि प्लेटवर व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने व्यवस्थित फ्लॅट करून घ्यायचं. आता यामध्ये ना हव्या त्या आकारात तुम्ही इथे बनवू शकता. मी ट्रायंगल्स बनवती आहे. तुम्ही ते रिंग्स, हार्ट शेप किंवा मग बॉल्ससुद्धा बनवू शकता आणि डायरेक्टली हे तुम्ही फ्रायसुद्धा करू शकता. पण थोडं हेल्दी बनवण्यासाठी मी इथे ना हे ट्रायंगल्स छान स्टीम करून घेते. स्टीमरच्या प्लेटला थोडंसं तेल लावायचं आणि हे ट्रायंगल्स आपल्याला एक 15 मिनिटं छान हाय फ्लेमवर स्टीम करून घ्यायचे आहे. बघू शकता ट्रायंगल्स छान स्टीम झाले. लगेच तडका देऊया. तर तेलात थोडंसं मोहरी टाकायची, जिरे टाकूया आणि थोडेसे पांढरे तीळसुद्धा टाकायचे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर. आता हे व्यवस्थित तेलात 1-2 मिनिटं छान परतून घेऊ आणि त्यानंतर जे आपण स्टीम करून घेतलेले ट्रायंगल्स आहेत ना, ते आपल्याला यामध्ये टाकायचे आहे आणि व्यवस्थित 1-2 मिनिटं तेलात छान परतून घ्यायचे आहे. वरून थोडंसं मी टोमॅटो केचपसुद्धा टाकलं आहे. अगदी ऑप्शनल आहे आणि व्यवस्थित मिक्स करून बघू शकता मस्त आपले क्यूट असे ट्रायंगल्स रेडी झालेले आहे. अगदी कमी तेलात तयार होणारी रेसिपी आहे. तर मुलांच्या टिफिनसाठी ना एकदा तुम्ही नक्की ट्राय करा. चला मग आपण दुसरी रेसिपीसुद्धा बघूया. अगदी साधी सोपी रेसिपी आहे. मुलं ना कडधान्य खायचा फार कंटाळा करतात ना, तर त्यांच्यासाठी ही परफेक्ट रेसिपी आहे. बनवायची कशी ती बघूया. तर इथे मी ना मोड आलेले मूग घेतलेले आहे. आता हे मूग आपल्याला मिक्सरच्या भांड्यात टाकायचे. यामध्ये ना आपण कढीपत्त्याची पाने, 3 ते 4 लसणाच्या पाकळ्या आणि अद्रकचे तुकडे करून टाकायचे आहे. मिक्सरमध्ये हे अशा पद्धतीने आपल्याला फिरवून घ्यायचं आहे. बघू शकता जाडसर हे मिश्रण आहे. तर इथे मी थोडंसं 1-2 चमच पाणी टाकलेलं आहे आणि फक्त 2 चमच बेसन पीठ टाकलेलं आहे आणि मिक्सरमध्ये फिरवून तर हे बॅटर मी रेडी केलेलं आहे. कन्सिस्टन्सी चेक करा. आपल्याला याच कन्सिस्टन्सीचं बॅटर हवं आहे. बॅटर जर पातळ झालं ना, तर मग आपली रेसिपी परफेक्ट बनणार नाही. इथे चॉपर घेतलेला आहे मी. चॉपरमध्ये आवडीनुसार भाज्या टाकायच्या. तर मी इथे फक्त गाजर आणि शिमला मिरची टाकली आहे. चॉपरमध्ये छान बारीक चॉप केलं. आता हे आपण चॉप केलेल्या भाज्या या मिश्रणमध्ये टाकायचं. थोडंसं लाल तिखट, हळद, धणे, जिरे पावडर, गरम मसाला, थोडासा चाट मसाला टाकलाय, चवीपुरता मीठ टाकलाय. सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आता इथे मी ना स्टीमरच्या प्लेटला थोडंसं ऑइलनी ग्रीस करून घेतलंय, म्हणजे आपला हा पदार्थ अजिबात चिकटणार नाही. पायपिंग बॅग घ्यायची. पायपिंग बॅग नसेल तर एखादी दुधाची पिशवीसुद्धा तुम्ही इथे घेऊ शकता आणि या बॅगमध्ये आपल्याला हे मिश्रण टाकून घ्यायचं आहे आणि मी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने मी इथे रिंग्स तयार करून घेतल्या. तुम्ही ना छोटे-छोटे इडलीसारखं सुद्धा करून घेऊ शकता, पण मुलांना वेगळा शेप असला ना काहीतरी, तर मुलांना खायला छान मज्जा वाटते. तर हे रिंग्स आपण एक 15 मिनिटं स्टीम करून घेऊ. थंड झालं की आपल्याला काढून घ्यायची आहे. अजिबात चिकटत वगैरे नाही, लगेच निघतात. कढईत थोडंसं तेल, मोहरी टाकायची, पांढरे तीळ टाकूया, कढीपत्त्याची पाने आणि त्यानंतर थोडासा मॅगी मसाला टाकलाय मी, तयार केलेले रिंग्स टाकायचे आणि छान तेलात 1-2 मिनिटं परतून घ्यायची. तर ही रेसिपीसुद्धा मुलांसाठी नक्की ट्राय